नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्यासोबत स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुवर्णा चंद्रकांत देशमुख आहेत। काय सांगाल ताई, आता तुम्ही स्वतंत्र लढत आहात, काय प्रश्न आहेत तुमच्या इथल्या कळमनुरीचे? मी सुवर्णा चंद्रकांत देशमुख, मी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे। मी कळमनुरीची स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि नळाला पाणी वगैरे येत नाही रोज, तर मी महिलांना काळजीपूर्वक रोजचे प्रयत्न करत जाईल पाणी सोडण्याचे। आणि नाल्या वगैरे इथं खूप घाण असते, तर माझे पहिले मिस्टर नगरसेवक होते, त्यावेळेस कळमनुरी शहरात खूप स्वच्छता होती, तसा मी प्रयत्न करेन। बरं, शिवसेना आमदार संतोष बांगर यांना तुम्ही ओळखतच असाल, त्यांनी त्यांचा सहकारी तुमच्या विरोधात उतरवला आहे, कशी लढत होईल, त्यांना तुम्ही मात द्याल का? प्रयत्न करेल मी। काय वाटते, सत्ताधारी आमदार आहेत तुमचे कळमनुरीचे, विद्यमान आमदार आहे संतोष बांगर, यांनी स्वतःच्या सहकार्याला या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, काय परिस्थिती? त्यांनी जे उमेदवार केले उभे समजा, तर ते 8 ते 9 नंबर 2च्या धंद्याचेच उमेदवार आहेत। आणि जे मूळ अगोदर जुने त्यांच्याकडं नगरसेवक होते त्यांना सर्वांना डावललेलं आहे, ते एक त्यांची नाराजी आहे आणि त्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। या अन्यायातून जे आता लढत होईल ते आम्ही आमने सामने आहेतच, लढू आम्ही। असं काय समस्या आहेत कळमनुरी शहरातल्या ज्या सुटल्या नाही आहेत अजून? कळमनुरीत मी स्वच्छतेचं काम केलं होतं बा, मी नगरपालिकेला उपाध्यक्ष असतावेळेस मी एक 14 महिने काम केलं याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये। तर मी समोरच्या घराच्या मालकाला नालीचं किती खोली होती ही सुद्धा माहीत नाही, ती मी स्वच्छ एकदम म्हणजे क्लीन करून धुवून असं स्वच्छ केलेली आहे। आणि मी ज्यावेळेस स्वच्छतेचं काम केलं ते माझं महिन्याचं बिल फक्त 2,40,000 ते 50,000च्या आतलं आहे। आज 14 लाख 15 लाख हे उचलतात, पण जिथे तिथं गटार असं आहे की उकंडे झालेत, नाल्या तर काढतच नाहीत। आणि मी जे नाल्या वगैरे काढत होतो स्वच्छतेसाठी, माझ्याकडे लेबर होते, मी आता हे 300 रुपये रोज देतात, मी त्यांना 500-600 रुपये रोज देत होतो। त्यांच्या उदरनिर्वाहाचा मी विचार करत होतो, त्यांनासुद्धा जास्त पैसे देऊन आज एवढे पैसे 14-15 लाख उचलूनसुद्धा त्यांना पैसे देत नाहीत, 2-2 महिने 3-3 महिने पेमेंट करत नाहीत। कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत प्रशासनच्या काळात, आता बांगरसाहेबच आहेत की आता प्रशासन म्हणल्यानंतर दुसरं कोणी नाही जाय समजा, पण त्यांच्याकडेच कसं आम जनतेचं काही मागणीच नसते साहेब। आम जनतेची मागणी काय? पाणी, लाईट। तुम्ही फिरत आहात, प्रचार म्हणजे मतदारांच्या भेटीगाठी घेतात, काय समस्या समोर आल्या तुमच्या? समजा स्वच्छता आणि पाण्याची स्वच्छता, आता लाईट वगैरे आहेत, आता लाईटची व्यवस्था कुठं कुठं आहेत कुठं नाही आहेत, नवीन भाग आहेत। मला हा प्रभाग जो होता पहिले सुरुवातीला तो माझा पूर्ण नवीन प्रभाग होता, म्हणजे त्या नवीन प्रभागामध्ये रस्ते नव्हते, आम्ही बऱ्याच याच्यात रस्तेसुद्धा केले, नाल्यासुद्धा केले आणि साफसुद्धा केले। लोकांची आम जनतेची मागणी 90% म्हणायला हरकत नाही, फक्त पाणी, लाईट आणि स्वच्छता हेच मागणी असतात। ते आम्ही त्या आता मतदारांना ती सुविधा आमच्या याच्यातून देऊ, जीवाताड प्रयत्न करून स्वच्छता देऊ, नाल्या साफ करू आणि पाणी आपण त्याला आता 4 दिवस आड करून पाणी येते, आम्ही रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू। तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येण्याची शक्यता आहे का? तुमच्यासोबत त्यांची महाविकास आघाडी झाली नाही, ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कशी लढत होईल? नाही, त्यांचीसुद्धा युती झालेली नाही आहे। त्यांचे मॅडमचं प्रज्ञाताईचं मागणी होती, समजा काँग्रेसची मागणी होती अशी की वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आमच्या तिन्ही अध्यक्षपदाच्या सीटा द्या, आणि आमचं म्हणणं होतं बा एक सर्वात घेऊ, आपण तिघही वाटून घेऊ, आपली युती आहेत। त्यांनी ती मान्य नाही केली, त्यांचं म्हणणं आहे आम्ही ते तिन्ही सीट आमच्या अध्यक्षपदात आम्हाला दिल्या तर आम्ही तुमचा खाली विचार करू। आज त्यांना 20 उमेदवार मिळाले नाहीत आणि ते अध्यक्षाच्या गोष्टी करतात। बरं, काय वाटते 3 डिसेंबरला काय निकाल असेल कळमनुरी नगराध्यक्षपदाचा? नाही, आता जनतेचा निकाल काय असेल ते आपण मान्य करू की जनता आता आहेच कदरलेली आहे। आता मला सांगा, यांच्या 20 मेंबरमध्ये जवळजवळ 9 लोक नंबर 2च्या धंद्यातले लोक आहेत उभे केलेले। आता लोक जनता काय विचार करायचे ते घेतीलच, त्यांचा विचार समजा की काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेससोबतच जनता आता काय निर्णय घेईल आहे ते आम्ही आमच्या प्रयत्नानं आम्ही कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडकण्याचा प्रयत्न करू आणि जनता आम्हाला हमखास आमच्या याच्यामध्ये आम्हाला साथ देईल असे अपेक्षा आहे आणि मिळणारच अपेक्षा आमची। तुम्ही म्हणता तुमची लढत ही काँग्रेससोबत आहे, मग शिंदे गटाचा काही विषय नाही का शिवसेनेचा? नाही, विषयच नाही सर, त्यांचे उमेदवार जे आहेत ते सर्व नंबर 2चेच आहेत, त्यामुळं त्या जनता त्यांना लाईक करणारच नाहीत। तुम्हाला विजयाची खात्री आहे? विजयाची खात्री आहे साहेब, आम्ही नगरपालिकेवर आमचा भगवा फडकूच। आपण पाहू शकतो, हे होते कळमनुरी नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत देशमुख आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुवर्णा चंद्रकांत देशमुख, या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये
कळमनुरी नगराध्यक्षपदाची लढत कशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि 3 डिसेंबरला निकाल देखील काय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, कळमनुरी, हिंगोली.